दहिसर विधानसभा में नशा मुक्ति एवं ट्रैफिक जाम की समस्या को लेकर भारतीय जनता पार्टी की विधायक मनीषा ताई चौधरी ने पुलिस एवं मनपा अधिकारियों एवं ट्रैफिक विभाग के संग एक संयुक्त मार्गदर्शन शिविर का आयोजन दहिसर के विद्या मंदिर हाल में किया। इस मौके पर स्थानीय जनता एवं भारी संख्या में भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता यहां उपस्थित होकर अपने क्षेत्र में बढ़ते नशे की प्रवृत्ति एवं ट्रैफिक समस्या को लेकर अपनी बात अधिकारियों के सामने रखी है। इस दौरान पुलिस, ट्रैफिक विभाग और बीएमसी के अधिकारियों ने लोगों की समस्याएं सुनी और समाधान की बात कही है। केसेस घेत आहे सर ट्रॅफिक डिपार्टमेंटला एक क्वेश्चन आहे सर, मंडपेश्वर रोडला जसं त्यांनी सांगितलं ते एक्सेसरीज वाले त्यानंतर कॉर्पोरेशन करतील, पण मात्र आमची एक अर्ज आहे सर, येणाऱ्या जाणारे शाळा सुटतात, मुले येतात, ज्येष्ठ नागरिक येतात सर, त्यांना चालायला तकलीफ आहे। मार्केट डिपार्टमेंटचं कोणी आलं नसेल तरी नोंद करून घ्या वेंगुर्लेकर सर तुम्ही, आणि मार्केट डिपार्टमेंटकडनं त्या स्पेशली जो हे स्लॉटरिंग करतात आणि तो विक्रीसाठी ठेवतात त्याला थोडं हे द्या। व्यवसाय जो करत असेल, अधिकृत असेल हरकत नाही, पण समजा अनाधिकृतपणे असेल तर त्याला एक नोटीस द्या, तर मग सीझर ऍक्शन घ्या, त्यापैकी काहीतरी करा। मैं क्या लेके जाऊंगी कि कई बार मैंने खुद ईमेल दिया जो साइबर क्राइम का जो मुंबई पुलिस का ईमेल है, वहाँ पे मैंने लिखा कि आई एम गेटिंग कॉल्स फ्रॉम दीज नंबर्स एंड दीज नंबर्स आर फेक, वो मेरे से आइडेंटिटी मांग रहे हैं, प्लीज टेक एक्शन। उन्होंने बोला आप सब डॉक्यूमेंट लेके अपने नगरी के पुलिस। अब देखिए पूरी चीज व्यर्थ हो गई। अब मैं अपने ऑफिस में हूँ, मैंने ईमेल किया, मैंने सारी डिटेल दे दिया, नथिंग एडिशनल इन्फॉर्मेशन दैट आई कैन गिव टू द लोकल पुलिस स्टेशन। मुझे देने के लिए कुछ और नहीं है, जो था वो दे दिया। तो अब इस सिचुएशन में आदमी बोलता है छोड़ मरने, तो क्या करना है यार, अपना ऑफिस देखो कि वहाँ जाऊंगा। तो इसके बारे में आप क्या कर सकते हैं जरा प्लीज। सन्मान होता है त्याचबरोबर ते करता केला, पण त्या 8 दिवसामध्ये तो जो पट्टा लावलेला होता व्हाईट कलरचा तो पट्टा दिसत नाहीये, आणि तो जो स्पीड ब्रेकरचा जो म्हणजे हे साईज असते ना ते तसं नसून माउंटेन सारखं नसून आता पूर्ण फ्लॅट झालंय। आणि काय होतं, आम्हाला एकतर मेट्रोचा भयंकर त्रास आहे, आणि जेव्हा गाडी येते रात्रीची तेव्हा असा तो हादसा म्हणजे हे होतं ना, आम्हाला असं वाटतं काहीतरी ऍक्सिडेंटच झालंय। तर मग त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी प्रोव्हिजन केलं तर फार बरं, जेणेकरून ते स्पीड ब्रेकर आम्हाला दिसतील। स्कूल आहे चॉईकिंगच्या समोर, तिकडे पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा होत आहे, पण ते स्कूलचे जे कोणी स्कूलचे आहेत ते ऐकत नाहीयेत आणि बसची पार्किंग तिथेच होते। आणि ज्याप्रमाणे म्हटलं जातं की पुढे डबल डोरच्या समोर रजनी पानवाला आहे, त्याच्या इथे भयंकर ट्रॅफिक असते। आता ड्रग्ज आहे की नाही साहेब तो तुमचा विषय आहे, तुम्ही शोधून काढू शकता, पण तिकडे इतक्या मोठ्या प्रमाणात पार्किंग असते आणि बियरच्या बाटल्या आणि लोक आणि मुलं ज्या पद्धतीने पूर्ण रस्ता ब्लॉक करून घेतात की फुटपाथवर नागरिकांना रात्री वॉक सुद्धा करू शकत नाही। इनफॅक्ट 2-2, 3-3 वाजेपर्यंत त्यांना रात्री झोपता देखील येत नाही, आणि बरेच वर्ष ह्याचा फॉलोअप करत आहे। त्या दिवशी ताई याविषयी जरा तुम्ही थोडंसं सांगा ना। कार पार्किंगची जागा आपल्याकडे पालिकेमध्ये प्लॉट रिझर्वेशन आहेत, मार्केट प्लॉट रिझर्वेशन आहे, शौचालयाची जागा आहे, त्याचे ऍप्लिकेशन माझ्याकडे पडलेले आहेत, परंतु शौचालय जे युटिलिटीज आहेत त्या आपल्या इथे बांधल्या जात नाही। भरुच्या रोडचे पेपर्स पडले आणि प्लॉटचे भरपूर ते डिटेल्स आहेत, मी सरांना भेटून त्याच्याबद्दल बीएमसी असू देत नेहमी चांगलं सहकार्य मिळते, यात डाऊट नाही। जेव्हा मी फोन सुद्धा करते तेव्हा पोलीसचे जे नंबर आहे ते तात्काळ कारवाईसाठी। दुःख एवढंच आहे की गेले अनेक वर्ष मी ऍडिशनल सीपीन पासून पत्रव्यवहार केला होता आणि बाकी सगळे म्हणजे ट्रॅफिक, आणि कारण हे होतं माझं की जी एनएल मध्ये अनधिकृत गॅरेजेस आहेत, तर ती अनधिकृत नुसती गॅरेजेस नाहीत, तर ते जे काम करत असताना त्या गाड्या ज्या आहेत त्या आज सकाळी मी मोजल्या बरोबर 27 गाड्या या एनएल कॉम्प्लेक्स ते देवयानीपर्यंत आणि आतला भाग सीएस कॉम्प्लेक्स पर्यंत कॉर्पोरेशन बँक आहे तिथपर्यंत 27 गाड्या बरोबर पार्क होत्या। आणि मी स्वतः अनेकदा विचारल्यानंतर कोणी ती जबाबदारी घेतली, आमच्या गाड्या नाहीच सांगतं, तसे ह्याच्यावर जरा कारवाई केली पाहिजे, कारण मी त्या थकून गेलेले आहे करून। मंडपेश्वर रोडवरती एसेसरीज वाल्यांनी पुढे आल्यानंतर, मॅडम आपलं महापालिकेचं पण ते काम आहे, पुढे आल्यानंतर 1, 2 आणि 3 कारच्या लाईन लागल्यानंतर गाडी कशी जाणार, स्कूटर भी जात नाही, असा प्रॉब्लेम म्हणजे असा प्रॉब्लेम आहे। तर तुम्ही ट्रॅफिक
आणि महापालिका आहे, दोघांनी कॉमन घेतली. आणि दुसरं म्हणजे त्या नाक्यावरती लिटाच्या गाड्या हे पॅसेंजर घेण्यासाठी उभ्या राहतात संध्याकाळच्या वेळेला. आणि आपल्याला माहिती आहे सुधीर फडकेच्या ब्रिजवरती आपलं बेरिंगचं काम चालू आहे, बरोबर आहे. त्यामुळे स्लो ट्रॅफिक होतो. 2-3 सिग्नल पडल्यानंतर आपण पुढे येतो आणि तो ट्रॅफिक हा पुढे जातो. त्यामुळे सुद्धा आवश्यकता नाहीये. पोलिसांनी समोरून कारवाई करायला पाहिजे की नारायणी स्कूल पासून 100 मीटरच्या अंतर्गत आतमध्ये जर तिकडे पानपट्ट्यांच्या दुकानावर हे होत असेल, आणि मी महापालिकेचे अधिकारी पोलीसवाले ह्या दोघांनाही विनंती करते त्या इलिगल पानवाले जेवढे आहेत त्याच्यावर कारवाई होणं गरजेचे आहे. कारण जी मुलं येत आहेत, आता आमच्या बोरिवलीला एक पानवाला आहे, त्याच्या इकडे पार मालवणी पासूनची पान खायला लोक येत आहेत. तर असं एक काय आहे की एका ह्याच्यावरती 60-70 बाईक उभ्या आहेत. त्या बाईकची मुलं कशासाठी येत आहेत आणि हातामध्ये थम्सअपची बाटली, नक्की त्याच्यात काय आहे? साहेब, ही तरुण पिढी ड्रग्स पासून वाचवायची आहे. ही जिम्मेदारी माझी, आपल्या सर्वांची आणि व्यासपीठावर बसलेली सगळ्यांची आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे जिकडे जिकडे शाळा आहेत, मग ती रुस्तमजीच्या बाजूला असेल, जेबीसीएनच्या बाजूला असेल, तरेमार्ग शाळा असेल, विद्या मंदिर असेल, आपली शैलेंद्र स्कूल असेल, डीएन स्कूल असेल, किंवा आपली ईस्टची सेंटची असेल, किंवा सेंट मेरीज असेल, लुईस असेल, किंवा सेंट फ्रान्सिस असेल, किंवा आपली सेंट लॉरेन्स असेल, ह्या सर्व शाळेच्या जे लायसन्स शिवायचे पान टपरे आहेत ह्या सगळ्यांवर कारवाई करायला पाहिजे. आणि खास करून बोरिवली दैसर ईस्टला मला वाटतं आपण रतननगर वरून सुधीर फडकेच्या बाजूला एक ब्रिज बांधलेला आहे, आपल्या आर नॉर्थ मध्ये येते. आणि तिकडचे तर व्हिडिओ ते ट्विट करतायत की रात्री तिकडनं ड्रग्जवाले येत आहेत, पुड्या घेत आहेत आणि निघून जात आहेत. आता पोलिसांनी ह्याचं पेट्रोलिंग करणं मॅडम गरजेचं आहे. आणि ती दैसर नदीचा जो ब्रिज आहे आणि सुधीर फ्लायओव्हरचा ब्रिज आहे, ह्याच्यावरती जे गर्दुले बसत आहेत, साहेब आम्ही लाखो रुपये खर्च करून आयलँड बनवतो. आज मेट्रोच्या खाली जेवढी ग्रिल्स लावलेली आहे ही सगळी ग्रिल्स चोरीला जाते. ह्या भंगारवाल्यावर तुम्ही काय कारवाई करणार? कारण हे गर्दुले भंगारवाल्याला विकतात आणि भंगारवाले ह्या लोकांना पैसे देतात म्हणून ते ड्रग्सचा धंदा करतात. त्यामुळे ही सामूहिक आज हा विषय गंभीर आहे की ड्रग्स मुक्त दैसर बोरिवली करत असताना बघा ना